टू लर्न कन्नड़ा चैनल। आज मैं आपको क्लास 9 शबरी शबरी पोयम शबरी वो बोलने जा रही हूँ। ಡಾಕ್ಟರ್ ಮೊಗ ಸಾಲೆ. ಶ್ರೀರಾಮನು ವನವಾಸದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾಡಲ್ಲಿ ಅಲೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ ಕದಂಬನೆಂಬ ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಮೋಕ್ಷ ನೀಡುತ್ತಾನೆ. ಕಲ್ಲ ಕಲ್ಲಾಗಿದ್ದ ಆಲಸ್ಯಗೆ ಮರಳಿ ರೂಪ ನೀಡುತ್ತಾನೆ. ಮುನಿಗಳ ಸಂಕಟ ಪರಿಹರಿಸುತ್ತಾನೆ. ಅಂತೆಯೇ ಶಬರಿ ಎಂಬ ವೃದ್ಧೆ ಇಂದಲ್ಲ ನಾಳೆ ರಾಮ ತನ್ನ ಬಳಿಗೆ ಬಂದನೆಂಬ ಆಸೆಯಲ್ಲಿ ಕಾಯುತ್ತಾ ಕೂತಿರುತ್ತಾಳೆ. ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ ಮನಸ್ಸು ಹೊಂದಿದ್ದರೆ ದೇವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಬಳಿಗೆ ಬರುತ್ತಾನೆ ಎನ್ನುವ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಈ ಕವನ ವಿವರಿಸುತ್ತದೆ. यानी कि इस पोयम में श्री राम जी वनवासा जब वो जंगल में जा रहे थे तो कदम्बन एंब राक्षस कदम्ब करके एक राक्षस रहता है, उसको मोक्ष देते हैं. ಕಲ್ಲಾಗಿದ್ದ ಅಹಲ್ಯೆಗೆ ಮರಳಿ ರೂಪ ನೀಡುತ್ತಾನೆ. जो पत्थर बन के अहल्य रहती थी उसको दोबारा अहल्य का रूप दे देते हैं. ऋषि मुनिಗಳ संकट परिहरिಸುತ್ತಾನೆ. जो ऋषि मुनि लोग थे उनका मुश्किलों को वो साथ देता है. अंतेये शबरी ಎಂಬ ವೃದ್ಧೆ इंदल नाले उसी तरीके से शबरी करके एक लेडी आज नहीं तो कल श्री राम जी हमारे पास आएंगे करके सोच रही थी. ವಯಸ್ಸು ಯಾನೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ ಮನಸ್ಸು ಹೊಂದಿದ್ದರೆ ದೇವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಬಳಿಗೆ ಬರುತ್ತಾನೆ ಎನ್ನುತ್ತಾ, यानी हम सच्चा दिल से यदि भगवान से कुछ मांगेंगे तो भगवान की हमारे पास आएंगे करके शबरी का सोच था. वो सोच सच हो गया. इसमें ವಿಂಧ್ಯಾಟವಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಳು ಶಬರಿ ರಾಮನ ಕನಸೆ ಮರುವಾಗಿ ಮರದಲ್ಲರಳಿದವು ಹೂವುಗಳು ರಾಮನಾಮವೇ ಜೇನಾಗಿ. ವಿಂಧ್ಯಾಟದಲ್ಲಿದ್ದಳು ಶಬರಿ यानी कि शबरी एक जंगल में रहती है. रामन कनसे मरुवगी हर दिन वो रामा को सोचते रहती है, राम जी के बारे में सोचते रहती है. ಮರದಲ್ಲರಳಿದವು ಹೂವುಗಳು ರಾಮನಾಮವೇ ಚೆನ್ನಾಗಿ. रोज वो क्या करती थी, जो पौधे में फूल रहता था उसको रोज लाके अपना आंगन में सजाती थी क्योंकि राम जी वहां पे आएंगे करके. ಸುತ್ತಮುತ್ತಲು ನೋಡುತ್ತಿದ್ದಳು ಬಂದನೆ ಬರುವನೆ ಶ್ರೀರಾಮ. हर जगह पे वो देख रही थी आए क्या श्री राम जी आएंगे क्या करके देख रही थी. ಕಾಣದೆ ರಾಮಗೆ निट्टु सिरिडुवಳು अयो बरडाಯಿತು जन्म. यानी कि जब राम जी नहीं आते तो उसको दुखी हो जाती है तो मेरा जन्म अभी यानी सार्थक नहीं हुआ, संपूर्ण नहीं हुआ करके वो सोचती है. ಮರಗಿಡಗಳ ಎಲೆ ಅಲುಗಾಡಲು ಅವು ರಾಮನ ನೋಡಿರಬಹುದೆಂದು. जब पेड़ पौधों का पत्ते हिलता है तो वो सोचती है कि राम जी को पेड़ पौधे देखा होंगे करके. ಕಾಮನ ಬಿಲ್ಲನ್ನು ನೋಡಿ ಕುಣಿಯುವ ಮಗು ಮನಸ್ಸಿನ ಒಳ ತೋರುವಳು. यानी कि जब बच्चा अपना रेनबो को देखता है तो कितना खुश होता है, उसी तरीके से वो पेड़ पौधों को देख के खुश होती थी क्योंकि पेड़ पौधे राम जी को देखा होगा करके. ಮೃಗ ಪಕ್ಷಿಗಳು ಸುಲಿದಾಡಿದ ರಾಕಡೆ ರಾಮನೆ ಬಂದಿರಬಹುದೆಂದು. यानी कि पक्षी या कोई एनिमल जाता है तो उसको लगता है कि राम जी आ गए करके. ನನ್ನೊಡನೆಯೇ ಬಂದೆಯ ಎನ್ನುವಳು ಸೊಂಟದ ನೋವಿದ್ದರು ಎದ್ದು. उसको कमर में बहुत ज्यादा पेन रहता है फिर भी वो उठ के बोलती है कि राम जी आ गए होंगे मेरे बारे पास करके. ಆ ಬೆಳಗಿನ ಕನಸಲ್ಲಿ ಅವಳಿಗೆ ಶ್ರೀರಾಮನು ಲಕ್ಷ್ಮಣ ಸಹಿತ ಬರುವುದು ಕಂಡಂತಾಯಿತು. ತಕ್ಷಣ ಎದ್ದಳು ರಾಮನ जपिस्ता. उसी एक दिन वो सोते रहती है मॉर्निंग, उठते वक्त राम जी आए करके उसको फील होता है कि राम जी आ गए करके फील होता है. कि वो नींद से उठ के राम जी को स्मरण करते रहती है. नित्य विधिಗಳ ತೀರಿಸಿ ಕೊಯ್ದಳು अनेक ಮರಗಿಡಗಳ ಹಣ್ಣು. अपना मॉर्निंग का सब काम करने के बाद में सारा पेड़ में जाके बहुत सारा फल, वो पका फल को वो तोड़ती है. ಆರಿಸಿ ಕೊಡಬೇಕೆನಿಸುತ್ತಾ ಮದ ತೊಳೆದಳು. यानी कि वो चुन के अपना टेस्ट करते हुए उसके बाद वो रखती थी. ಕಣ್ಣನ್ನು ಕಣ್ಣಾಗಿಸಿ ನಿಂತು
यानी पूरा चुन-चुन के वो यानी एकदम सब देख के पका हुआ फ्रूट्स देख के उसके बाद वो खा के देखती थी और उसके बाद अपना झोले में वो डालती थी। ರಾಮನು ಬಂದನು ಶಬರಿಯ ಮನೆಗೆ ಮೊಗ್ಗು हरली ಹೂ बीरिदंते राम जी आ गए शबरी के घर में। उस वक्त पे उसको कैसा लगता है कि एक क्या बोलते थे मोग्गु मोग्गु यानी कि फ्लावर का बर्ड बर्ड से फ्लावर बन गया। ಅಪ್ಪಿ ಹಿಡಿದನು ಶಬರಿಯ वो शबरी को हक करते हैं। तानु कौशल्य बलियली इरुवंते उसको क्या होता है वो कौशल्य अपना माँ जी के पास रहा करके ऐसा फील होता है वो जैसा शबरी को हक करती है। तो शबरी पूजी पूसिदಳು ರಾಮನ ಮೈಯನ ने शबरी राम जी को हक करती है। सुगळनु प्रीतिಯ ಕೈಯಿಂದ मई मनसुगळनु यानी कि उनका पूरा बॉडी को वो अपना हाथ से टच करती है बहुत प्यार से। ಕಣ್ಣುಗಳಾದವು ಬೆಳಗಿನ ಮಂಜು ಗರಿಕೆಯ ಮೇಲಿಂದಿಳಿವಂತ यानी कि उनको क्या लगता है कि सारा आंख उसका पानी आ जाता है जैसा कि अर्ली मॉर्निंग जो पानी का वेपर जो है ना वो इसमें जमीन में गिरा जैसा। ಎತ್ತಿ ತಂದಳು ಹಣ್ಣಿನ ಬುಟ್ಟಿಯ ಆರಿಸಿ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಹಣ್ಣುಗಳ उसके बाद वो फल का फल लेकर आती है। कच्ची नोडी सवी इरुदनेत्ती कोट्टಳು तिन्नु नीनेनुता वो क्या करती है काट के देख के स्वीट है तो राम जी को दे देती थी। ರಾಮನು ಕೌಸಲ್ಯೆಯ ಕೈ ತುತ್ತು ನೆನಪಿಸಿ ತಿಂದನು ಮೈ ಮರೆತು राम जी क्या करते हैं अपना माँ का खिलाया हुआ खाना को याद करके वो खाते हैं। ಹೇಳಿದ ಶಬರಿಗೆ ತುಂಬಿತು ಹೊಟ್ಟೆ ತಿನ್ನಲೇ ಇಲ್ಲ ಇಂಥದ್ದು। उसके बाद राम जी बोलते हैं मुझे मेरा पेट भर गया अभी तक मैं ऐसा खाना नहीं खाया था ऐसा फल नहीं खाया था करके। ಶಬರಿಯ ಕಣ್ಣಿನ ಹೊರಪರೆ ಹರಿದು ಶ್ರೀರಾಮನು ಕಂಡನು ಹರಿಯಾಗಿ यानी कि उसको श्री राम जी भगवान जैसा दिखते हैं शबरी को। ಒಳಗಣ್ಣಲ್ಲಿ सार्थक्यದ सवी उट्टी ಹೊರಗಣ್ಣಲ್ಲಿ हरियिತು नदियागी। उसके बाद वो शबरी को खुशी से आंख से पानी भर जाता है यानी नदी जैसा पानी भर जाता है। अभी तक जिन्होंने भी मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है प्लीज सब्सक्राइब माय चैनल। थैंक यू।